तर आता आपण रात्री विश्रामसाठी गायत्री साधना स्थळ बबई येथे थांबलो होतो. तर आता मी पुढे प्रस्थान करत आहे. नर्मदे हर नर्मदे हर. रात्री आपण भोजन प्रसादीसाठी इकडे आलो होतो बघा. इकडं भोजन प्रसादी घेतली आणि आराम केला. आता सकाळी निघालो आहे मी पुढे. नर्मदे हर नर्मदे हर हर. तर हे बाबा जे आहेत हे सेवा देतात आणि हे आमचे परिक्रमावासी. आम्ही पै निघालेलो असताना हे बाबा जे आहेत हे बाबाजी यांनी चहा प्रसादासाठी बोलवलं आणि दक्षिणा पण दिली. नर्मदे हर. तर हनुमान मंदिर इथून आता आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत. तर बघा तवा नदी लागली आता. तर हा ब्रिज जवळजवळ 1 किलोमीटरचा आहे. जशी नर्मदा माया मोठी वाहते, पात्र मोठं आहे, तसं या तवा नदीचं पात्र आहे. नर्मदे हर. आता आपण त्या पुलावर पोहोचणार आहोतच. नर्मदे हर. थोडा मी आता हा शॉर्ट कट करतो आणि पुलावर गेल्यावर शॉर्ट चालू करतो. नर्मदे हर हर. तर आता बघा आम्ही पुलावर आलेलो आहोत. जवळजवळ 1 किलोमीटर मैयाचं पात्र आहे. या तवा मैयाचं जशी नर्मदा मैयाचं पात्र आहे तसं या मैयाचं पण पात्र आहे. भारतात एकमेव अशी नदी आहे ही की सध्या थोडं पाणी आहे पण पात्र खूप मोठं आहे. नर्मदे हर. आणि इकडे नवीन पुलाचं पण काम चालू आहे. सामग्री आहे बघा खाली. खूप मोठं असं पात्र. तवा नाव आहे या नदीचं. आणि याच्यात पुढे गेल्यानंतर एक 10 किलोमीटर अंतरावरती नर्मदा मैया आहे. इकडनं ही नर्मदा मैयाला जाऊन मिळते. स्पेशल भाग आजचा हा फक्त तवा मैयासाठीच. तवा मैयाचं पात्र दाखवतोय. मोठमोठे क्रेन आणि तिकडे बघा पुलाची सामग्री आहे. आता इथे नवीन ब्रिज बनतोय. हा नर्मदा एक्सप्रेसवे आहे. आणि आमचे परिक्रमावासी. बाबा कुठले आहेत तुम्ही? पुणे. पुणे. नाव सांगा तुमचं एकदा. जालिंदर सकाराम सरडे पुणे. आणि बाबा तुम्ही कुठून आहात? नाशिक. पूर्ण नाव सांगा एकदा. घोटी तानाजी खंडेराव वारुंगसे. तर बाबा तुम्हाला कसं वाटतंय आता परिक्रमेत? जवळ येत आहे ओंकारेश्वर. काय वाटतंय? जसं ओंकारेश्वर जवळ दिसन तसा आनंद वाटायला लागला मनामध्ये. पूर्ण झाली आपली परिक्रमा असं वाटतंय. आणि घरी गेल्यावर करमन का? आता घरचं काय सांगतोय. आपण 3 ते 4 महिन्यापासून चालतोय. 3 महिने झालं चालतोय. आणि 3 महिन्यापासून चालतोय. तुम्हाला घरी गेल्यावर असं करमन का असं वाटतंय का? घरी गेल्यावर काय घरचं आताच काय सांगता येतं. पण घरी गेल्यावर महिना 15 दिवस वाटतं वारीतच चालवतो. पायदल चालतो असं वाटतं. नर्मदे हर. बघा आता आपण थोडं मधोमध आलो आहोत. तर हा पूर्ण 1 किलोमीटरचा ब्रिज आहे. आणि खाली बघताय तुम्ही नवीन ब्रिजचं पण काम चालू आहे.
मोठमोठ्या सामग्री क्रेन वगैरे आहेत. आता पावसाळ्यात खूप पाणी असतं या मयाला, पूर्ण भरून वाहते. नर्मदे हर. संपलेला नाहीये. आता मयाचं पाणी दिसतंय, तवा मयाचं. आता थोडा राहिलाय संपायला, हे बघा. आणि विशेष म्हणजे मोठी गाडी गेल्यानंतर हा ब्रिज हालतोय. तर इथनं आता नवीन ब्रिज सुरू होतोय थोडा. इथपर्यंत छोटा ब्रिज आहे. हे बघा इथं खाचलाय आता. त्यामुळे नवीन ब्रिजचं काम तिकडनं सुरू होतंय. मधोमध पात्र वाहतं आणि परत कडेला येतंय. खूप मोठं पात्र. आम्ही आलो तिकडनं बघा. आताशी 1 किलोमीटर झालंय आणि इकडं थोडं राहिलं आता किलोमीटर संपायला. पूर्ण 1 किलोमीटरचा ब्रिज आहे हा. नर्मदे हर. खूप भीती वाटते पूल हालायला लागल्यावर. आता तट संपत आहे. हे आता देवलखेडी म्हणून गाव लागलंय. इथे या मैयाचा शेवट होत आहे पुलाचा. आणि आम्ही आता पुढे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर कलिंगड बघायला मिळत आहेत. इकडे बघा हे फळभाजीचे दुकानं कलिंगड विक्रीसाठी आलेले आहेत. नर्मदे हर. आणि इकडं विशेष म्हणजे अजून एक दाखवतोय. हे बघा वांगे किती मोठे आहेत. हे वांगे आहेत, मोठे वांगे आहेत. मयाजी वांगा बैंगन किती किलो का एक? अरे नाही रुपये नाही पूछ रहा. एक बैंगन कितने का वजन? 1 ते 1.5 किलो वजन आहे वांग्याचं. नवीनच वांगे बघायला भेटत आहेत. आणि ह्या मया बाजार विक्रीसाठी बसलेल्या आहेत. मया जे काय आहे कालवाला? हा वालाची शेंग म्हणते वाल. नाही वाल नाही, दुसरंच काहीतरी. तर पूर्ण सिटीत काढू नाही शकलो व्हिडिओ, पण मी आता नर्मदापुरम मध्ये आलेलो आहे. आता मी आश्रम शोधतोय. हे बघा मैयाच्या तटाला आलेलो एकदम. नर्मदे हर तटाला आलेलो आहे. इधर बाबाजींना विचारू. बाबाजी इधर आश्रम किधर आहे? तर सेठानी घाट म्हणून आहे, तिथे जायचं आहे आपल्याला आता. नर्मदे हर. नर्मदे हर. आलो आहे सेठानी घाटाला. आश्रम शोधतोय. आश्रम सापडल्यानंतर स्नान करणार मयामध्ये आणि भोजन प्रसादी मिळाली तर घेणार आणि पुढे प्रस्थान करणार आहे. नर्मदे हर. तर स्नान केल्यानंतर पुन्हा मया दाखवेल. सध्या मी आश्रम शोधतोय, बघूया आश्रम कुठं मिळतो काय. नर्मदे हर. हर. तर हा सेठानी घाट आहे. तर इथं मयामध्ये स्नान केल्यानंतर आता मी घाटावर आलो नव्हतो. हा घाट मयाच्या तटाने लागतो, तर आपण हायवेने गेल्यामुळे हा घाट हुकला होता आपला. नर्मदे हर. नर्मदे हर. हर. आता मी नर्मदापुरम मधून बाहेर आलेलो आहे. बघा इकडे सिटी
गावाची एकदम हिरवीगार आहे. रस्ता पुन्हा हायवे पकडलेला आहे नर्मदापुरमवरून, कारण इकडनं जवळ आहे. मला कोणत्याही परिस्थितीत 4 तारखेपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचणं गरजेचं आहे, कारण 4 तारखेला नर्मदा जयंती येते, तिथेच साजरी करायची आहे ओंकारेश्वरला. आणि आपला संकल्प बी सुटतोय आणि जयंती पण साजरी केली जाईल. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आज बरोबर हे बघा, जिथं बुवा शिव्या शक्तीचा प्रभाव असतो तिथे ब्लर होतोच कॅमेरा. हे बघा, मागनं भरपूर पराक्रमवासी येत आहेत. आता आपण इथे जवळ एक 600 मीटर अंतरावरती जो आश्रम येईल तेथेच आता रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत. नर्मदे हर. ऊन खूप पडलेलं आहे, डोळ्यासमोर ऊन येते, त्यामुळे व्हिडिओ एवढा क्लिअर येत नाही आहे. नर्मदे हर. तर बघा, हे बाबा आपल्याला ओंकारेश्वरमध्ये भेटले होते सर्व बाबा लोक. आज पुन्हा भेट झाली आहे. हो बाबा, इकडे बघा, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बाबा पळत आलेले आहेत. आली या बाबांची आपली भेट ओंकारेश्वर येथे झाली होती. आज हे मला मंगलधाम आश्रम, गावाचं नाव काय? गावाचं नाव काय बघा ना, याच्यावर बघा ना, नाही ना, आज इथे थांबलेलो आहे आम्ही आश्रम मध्ये. मंगलधाम आश्रम नर परिक्रमावासी आश्रम आहे हा. नर्मदे हर. आणि आजचा ब्लॉग मी येथेच एंड करतोय. नर्मदे हर.